हळूहळू या. या या या. मी अश्विनी शिंदे आणि मी सुषमा काळे. आम्ही दोघी आजच्या या स्नेह संमेलनाचे आपले सहर्ष स्वागत करत आहोत. फायनली आज तो दिवस आला आहे. सुषमा, मला आठवते 10 वर्ष अगोदर आपण व्हॉट्सअपचा ग्रुप क्रिएट केलेला आणि तेव्हा कधी मनात पण आलं नव्हतं की आपण कधी भेटू किंवा शिक्षकांसोबत कधी आपल्याला एवढ्या सगळ्या शिक्षकांसोबत एकदाच भेटता येईल असं कधी वाटलंच नव्हतं. खरंय अश्विनी, आज तर मला टीचर समोर उभे राहून खूप आनंदही होत आहे, घाबरायलाही होत आहे आणि माझा कंठ दाटूनही आला आहे. सेम कंडिशन माझी पण झाली बघ सुषमा. विवेकानंद विद्यालयातील 2005-2006 वर्षाच्या 10वीला असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज स्नेह संमेलन. त्या निमित्ताने आवर्जून राहिलेले माजी व आजी माननीय प्राचार्य, मान्यवर शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे आजच्या या स्नेह संमेलनात परत एकदा सहर्ष स्वागत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार स्वीकार करावा सर आमचा. एखाद्या दगडाला शिल्पकाराने सुंदर मूर्तीत परिवर्तित करून दगडाचे जीवन सार्थकी लावावे, अगदी तसेच या आपल्या शाळेने आपल्या जीवनाचा पाया रचला. गुरुजनांनी शिकवलेले पाठ, केलेले उपदेश आणि प्रसंगी दिलेला मार्ग या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे आज आपण सर्वजण इथेपर्यंत पोहोचलो आहोत. म्हणूनच आपल्या या सर्व शिक्षकांशिवाय हे स्नेह संमेलन पूर्ण होऊच नाही शकत. खरे सुषमा, शिक्षकांशिवाय आजच्या प्रोग्रामला तर शोभाच नाहीये. आज आपल्या उपस्थितीने सोहळ्याला एक वेगळा साथ चढलाय बरं का. आपल्या या ज्ञानदानाची परतफेड आम्ही ते कधीच करू शकत नाही. तरी या सोहळ्याचे अध्यक्षस्थान म्हणून मुख्याध्यापक सर, लोखंडे सर आणि संस्थेचे अध्यक्ष एन.आर. भोसले सर यांना मी विनंती करते की तुम्ही स्टेजवर येऊन अध्यक्षस्थान स्वीकारावं. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. प्रत्येकाने आपल्या सुखद आठवणी त्यात हळूवारपणे जपलेल्या असतात. अवचित कधीतरी तो कप्पा आपण उघडतो आणि आठवणीचा सुगंध दरवळू लागतो. अशाच 10वीच्या 2005 ते 2006 या बॅचच्या संपूर्ण तुकड्यांचे आठवणींचे कप्पे आज आपण तब्बल 19 वर्षांनी उघडायचे ठरविले आहे. सोनलकर मॅडमचे आगमन झाले आहे. मॅडमचे सहर्ष स्वागत. सगळ्यांनी टाळ्या वाजून सोनलकर मॅडमचे पण स्वागत करावे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेळेच्या प्रवासाची थोडं चिन्ह दिसतील, पण प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते बरं का. शाळेची घंटा, प्रार्थनेच्या वेळा, शिक्षकांचे तास आणि मधल्या सुट्टीच्या वेळा, खेळांचे तास आणि गृहपाठाच्या वह्या. प्लीज अश्विनी, गृहपाठाचं नाव नको काढूस. का ग सुषमा, काय झालं? त्यावर मी खूप मार खाल्लेला आहे. अरे हो, खरंच की. हो ना, तो मार आणि मैदानावरची मस्ती पण. खोड्या, भांडण, वर्गातला गोंधळ, कधी डब्बा वाटून खाल्लेला तर कधी एकमेकांसाठी पाठिंबा, अशा एक ना अनेक सुगंधित आठवणींचं मिश्रण आज सर्वांना आनंद देऊन जाईल. हो खरंय सुषमा,
ज्ञानाची देवी सरस्वती माता आणि प्रकाशाचं प्रतीक दीप या दोन्हीच्या पूजनाने आजच्या या आपल्या प्रोग्रामला सुरुवात करूया. या पुण्येंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता वरदंड मंडित करा या दिता सामां पातु सरस्वती भगवती. सर आणि जंगाले सर यांचं आगमन झालेलं आहे. आपण सगळ्यांचं त्यांचं स्वागत करूया. मी जंगाले सरांना विनंती करतो सर सरस्वती पूजनासाठी आपण स्टेजवरती यावे. सरस्वती पूजन चालू आहे. सरस्वतीच्या पूजनाने आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. ज्येष्ठ शिक्षक लाटे सर, सध्याचे मुख्याध्यापक लोखंडे सर, आपल्या 10वीचा बॅचचे मुख्याध्यापक जंगाले आणि उशिरा आल्याची एक छडी मिळायची. हो, आणि मलवार सर आणि सिपेट सर गेटवरतीच उभे राहायचे, तेही छडी घेऊन. तर आज आपण राष्ट्रगीत होईल, पण शिक्षा द्यायची की नाही ते सरच ठरवतील. चला तर मग आपण सर्वांनी मिळून राष्ट्रगीत म्हणूया. सन्मान करण्याची, ज्यांनी आपलं भविष्य घडवत असताना स्वतःचं वर्तमान बाजूला ठेवलं. त्यामुळे आपण अगोदर गुरुजनांचा सत्कार करूया. आत्ताच महामणी सरांचं, HR भोसले सरांचं, DS काकां सरांचं आगमन झालेलं आहे. गायकवाड सरांचं आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी त्यावरून स्वागत करा. मित्रांनो, आज आपल्या आयुष्यातील अनेक घडामोडींचे श्रेय जर कोणाला द्यायचे असेल तर ते आपल्या गुरुजनांना. होय, आज आम्ही ज्या यशाच्या शिखरावर उभे आहोत त्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या शिकवणीची, त्यांच्या प्रोत्साहनाची आणि त्यांच्या धीर गंभीर नजरांची आठवण होते. आजच्या या गेट टुगेदरमध्ये आपल्या आयुष्यातले खरे मार्गदर्शक, आपले शिक्षक, शिक्षिका आणि आपले कर्मचारी मित्र यांचे मनपूर्वक स्वागत करण्यासाठी आपण इकडे एकत्र आहोत. आपल्याला माहिती आहे, आपल्या गुरुजनांनी कधी वडील बनून आपल्याला शिस्त लावली, तर कधी आईसारखी मायासुद्धा दिली, कधी मित्र बनून खोटं रागावलं आणि कधी देवदूत होऊन आपल्याला जीवन समजावलं. अशा या विविध भूमिका पार पाडणाऱ्या आपल्या शिक्षक आणि शिक्षिकांचं आज आपल्याला यथोचित सन्मान करायचा आहे. शाळेत आम्ही जितकी नुसती बडबड केली असेल त्याच्या दुप्पट या शिक्षकांनी आम्हाला समजावले आणि तरीही आमच्यावरचा विश्वास कधीच कमी झाला नाही. म्हणूनच या सर्व शिक्षकांचे आपल्याला मनपूर्वक आभार मानायचे आहेत. शाळेच्या गेटमधून आज जाताना आजही तो पहिला दिवस आठवतो, जेव्हा आपण पहिल्यांदा दप्तर पाठीवर घेतलं होतं आणि डोळ्यात स्वप्न घेऊन आपण शाळेमध्ये आलो होतो. आणि आज मागे वळून बघितलं तर मात्र फक्त एकच भावना आहे, कृतज्ञता. आज आपण सगळ्या शिक्षकांचा सत्कार करणार आहोत, पण त्याबरोबरच आज जे शिक्षक आपल्यामध्ये नाही आहेत तर ह्या शिक्षकांची सुद्धा आपल्याला आठवण होते. सरदेशमुख सर, लांडे सर, थोरात सर आणि ताबुकसर सर हे चौघही यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं, पण आज ते या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपल्यामध्ये नाही आहेत. तर सर्वप्रथम आपण त्यांना श्रद्धांजली देणार आहोत आणि नंतर आपल्या पुढच्या कार्यक्रमाचा सुरुवात करणार आहोत. त्याबरोबरच
आत्ताच पहलगाम इथं काश्मीरमध्ये जो अतिरेक्यांचा हल्ला झाला, जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला, आपले जे पर्यटक आहेत त्यांच्यावरती अतिरेक्यांनी हल्ला केला, तर त्या जे आपले पर्यटक होते जे त्यात शहीद झाले, तर आपण त्यांना सुद्धा श्रद्धांजली देणार आहोत. मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या जागेवरती आपण सगळ्यांनी थांबायचंय आणि आपण आपले जे शिक्षक आहेत जे सध्या नाही आहेत त्यांना आणि जे पर्यटक मृत पावले आहेत त्यांना श्रद्धांजली देणार आहोत. आत्ताच प्रशांतने जसं म्हटलं की आपल्या जीवनात एकच भावना आहे, तर ती म्हणजे कृतज्ञता. आणि ही कृतज्ञता व्यक्त करायला आपल्या लाडक्या गुरुजनांसाठी आम्ही एक छोटासा सन्मान सोहळा घेऊन आलो आहोत. तर चला मग आपण या गुरुजनांचं जे एकदम अमूल्य असं जे योगदान आहे आपलं जीवन घडवण्यामध्ये, तर त्याला आपण वंदन करूया आणि शिक्षकांचं स्वागत करूया. त्यांचा दरारा असा होता की आम्ही सरांची चाहूल लागताच थांबायचो आणि शांत बसायचो. आणि त्यांचं प्रेम आणि आशीर्वादही असं होतं की त्याचा विश्वास आमच्या आयुष्यात आजपर्यंत आहे. सरांच्या नजरेतून आपण सर्वांनी शिस्त आणि संस्कार याचा अर्थ शिकला. धन्यवाद सर. सगळ्यांनी शाळांच्या वर्गात सरांचं स्वागत करायचं. खाल्ल्यावर कसं राहणार, तेव्हा कुठे आपल्याला इंग्रजी सोपं वाटायला लागलं. ज्यावेळेस ह्या कार्यक्रमाची संकल्पना घेऊन आम्ही लोखंडे सरांना शाळेत भेटायला गेलो, त्यावेळी तात्काळ सरांनी या कार्यक्रमासाठी संमती दर्शवली. आणि त्याबरोबरच हा कार्यक्रम तर करूच, पण आमच्याकडनं काही मदत लागणार असेल ते सुद्धा सांगा, आम्ही संपूर्ण सहकार्य करू असे आश्वासन सरांनी दिले. असे आपले लोखंडे सरांचा सत्कार होत आहे. आपले भोसले सर, धन्यवाद सर. विज्ञान शिकवायला होते, पण फक्त ते विज्ञानच शिकवायचे नाही, तर विद्यार्थ्यांमधील कलागुण आणि आत्मविश्वास यांना मार्गदर्शन करणारे असे आपले लाटे सर. गाणे असेल, नृत्य असेल, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे आपले असे लाटे सर आहेत. तर तुम्ही आम्हाला शाळेमध्ये बऱ्याच गोष्टी सुद्धा सांगायच्यात, म्हणजे तास चालू असताना ते सुद्धा आम्हाला आठवत आहे. त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्हाला ओरिजिनल नावापेक्षा ते टोपण नावानेच आम्हाला आता पण खूप छान वाटतं की अरे आपल्या एक सरांनी नाव ठेवलं. मला आठवते प्रत्येकाला एक टोपण नाव होतं क्लासमध्ये. आणि मला त्यांनी कधी काळे म्हटले नाहीत, मला सतत गोरेच म्हणायचे. किती अवघड आहे, पण सर ज्यावेळेस शिकवायला आले त्यानंतर तो किती आपल्याला सोपा वाटायला लागला. सरांनी भूमितीमधील अवघड असणारे जे प्रमेयाचं जे गोड रहस्य आहे ते आपल्याला इतकं सहज शिकवलं की नंतर गणिताची भीती न वाटता त्याची गोडी लागायला लागली. पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे हे सरांचे शब्द फेमस आहेत, आपल्या सगळ्यांना आठवत आहे. ज्यावेळेस सर शिकवायचे त्यावेळेस हे शब्द आपण म्हणजे प्रत्येक वेळेस ऐकायचे. आणि हे सर इतक्या सरळ सोप्या पद्धतीने शिकवलं, त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद सर. सरांचे आभार. असं मानणारे आमचे उपासे सर, धन्यवाद सर. सरांचा इथे सत्कार होतो. आपल्याला आठवतंय सरांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, म्हणजे जे मार्गदर्शन खरंच आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप मोलाचं ठरलेलं आहे. असे आपले उपासे सर यांचा सत्कार होता. खूप खूप धन्यवाद सर. आपल्याला शिकवणारे, आपल्या आयुष्याच्या स्पर्धेत जिंकायला शिकवणारे आपले हे असे बीबी बिरंजा सर यांचे मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद सर. आताच पीजी बिराजदार सरांचं सुद्धा खाऊ घातलंय आम्हाला. इतकं प्रेम त्यांच्याकडून आम्हाला मिळालेलं आहे. धन्यवाद सर. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करायचं. या सोनवळकर मॅडम, आठवत आहे ना, इतिहासाची माहिती आपण पाठ करायचो नाही आणि उलट्या हातांवर मॅडमचे फटके बसायचे. याच फटक्यांनी थोडासा इतिहास लक्षात ठेवायला मदत केली. धन्यवाद मॅडम. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात
मॅडमचं स्वागत करायचं. पण तरी पण तो एक जो जिव्हाळा असतो तो आपल्या म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्यामध्ये निर्माण झाला. सर, तुमच्या एक एक शिकवणीने आम्हाला आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवायला शिकवलं. सरांनी आपल्याला रागवून शिकवलं, हसून शिकवलं, कधी प्रेमानं तर कधी दटावून, पण नेहमीच आपलं भविष्य घडवायला सरांनी मदत केलं. सरांचे खूप खूप स्वागत आणि धन्यवाद सर. शिकवण्याची शैली इतकी मजेशीर आणि जिवंत होती की इंग्रजी शिकणे हे अभ्यास वाटले नाही. ते हास्याने, विनोदाने आणि खूप प्रेमाने शिकवत. त्यामुळे वर्गात नेहमी ऊर्जा आणि उत्साह असायचा. लई सोपं आहे हो, घ्या दुसरं. या सरांच्या वाक्याने इंग्रजीची भीती तर दूरच गेली आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स आला. आपल्याला माहितीच आहे की सर उत्तम कीर्तन प्रवचन करतात. सरांनी आपल्याला इंग्रजीचेच नाही तर आयुष्याचेही धडे गमतीचे. गणित काय असतं ते सगळं समजलंय. किती सोपं गणित असतं हे आता आम्हाला म्हणजे अजूनही आठवतंय. गणित कसं असतं, कसं सॉल्व्ह करायचं. माझा आजही आवडता विषय म्हणजे गणितच. त्याचं खरंच खूप मोठं श्रेय उन्हाळी मॅडमला जातं. आणि मॅडमनी खूप करून मैत्रिणीसारखंच ठेवलेलं आम्हाला. खूप छान शिकवायच्या मॅडम. मला आठवतंय 10वीचा पेपर होता आणि मी मॅमला एकदा बोलली होती की मॅम मला खूप अवघड जाते, हे समजत नाही. त्या मला बोलल्या आज रात्री माझ्या घरी ये, उद्या पेपर दे. मी पूर्ण रात्र मॅडमच्या घरी होती त्या दिवशी. थँक्यू सो मच मॅम. शब्दांचा सुरेल संगम आणि भावनांचा गंध आम्हाला शिकवणारे असे हे कुलकर्णी सर. शुद्ध लेखन असो वा वाक्यरचना, सरांच्या शिकवणीत एक बारकाईची आत्मीयता असायची. आणि अश्विनीने सांगितलेला एक किस्सा आहे. मला अजूनही आठवते 10वी पर्यंत का की लिहायला लावायचे आणि म्हणायचे अक्षर नाही सुधारणार त्याच्याशिवाय, तू लिहूनच काढ. आणि सगळ्यांनी लिहून काढलं होतं आणि सगळं त्याच्यामुळे आमचं अक्षर सुंदर आहे. मॅडमने आपल्याला आठवतंय हिंदी विषय शिकवलेला आहे आणि इतिहास शिकवला. मॅडमचं शिकवणं जे आहे तर ते इतकं सुंदर असायचं की आपलं म्हणजे त्या तासामध्ये दुसरीकडे आपलं लक्ष लागायचं नाही. मॅडमच्या शिकवण्याकडेच आपलं लक्ष असायचं. आणि हिंदीच्या ज्या कविता शिकवल्या तर त्या आपल्याला एकदम लक्षात राहण्यासारख्या आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत, कविता शिकवताना त्या कवितेमध्ये ते इतके इन्व्हॉल्व्ह होऊन जायचे की सरांचं ते शिकवणं जे आहे तर ते आपल्याला एकदम भावलेलं आणि आपण नक्कीच ते कधी विसरणार नाही. सरांमुळेच माझं हिंदीचं ग्रामर खूप परफेक्ट झालेलं आहे आणि त्यामुळे माझ्या मुलाचंही खूप परफेक्ट आहे. तर आउट ऑफ मार्क्स असतात. थँक्यू. सरांचं शिकवणं इतकं असं रुबाबदार म्हणता येईल जे एकदम आपल्याला खेळवून ठेवायचं. भूगोलाच्या वर्गात आम्ही पुस्तकेच नाही तर जगाची विविधता, सुंदरता समजून घेतली आणि हे शक्य झाले आपल्या HR भोसले सरांमुळे आणि त्यांच्या अध्यापनामुळे. धन्यवाद सर. तर विचार करण्याची सवय लावली. त्यांची शिकवण्याची पद्धत, शांत स्वभाव आणि विद्यार्थ्यासोबत वागण्याची त्यांची शैली मनाला इतक्या भावत असत की असं वाटायचं की आपणही असेच बनलो पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न केले की नाही माहीत नाही, तिथंपर्यंत पोहोचू शकतो की नाही माहीत नाही, पण त्या भावना मनात नेहमी राहतील. धन्यवाद सर. आम्हाला विषयाची गोडी लावली. खरं सांगायचं तर विज्ञान हे धड्यात समजून घेण्यापेक्षा प्रयोगात करून बघण्यासारखं आहे हे तुमच्यामुळे आम्हाला कळायला लागलं. पण ते तेवढं पुरेसं नाही आहे याची जाणीव सुद्धा तुम्ही आम्हाला करून दिली. विज्ञान हे प्रयोगापुरतं किंवा शाळेपुरतं मर्यादित न ठेवता विज्ञान म्हणजे विचार हे तुम्ही आम्हाला शिकवलं. मला एक गायकवाड सरांनी आपल्याला बीजगणित हा विषय शिकवला आणि आपल्याला माहिती आहे की सरांचं शिकवणं जे आहे म्हणजे आपण तो जो तास आहे सरांचा जो तास होता तर तो खूप आपण एन्जॉय करायचो. कारण सर आपल्याला तेवढंच लाडीकपणे आपल्याला शिकवायचे, पण कधी ज्यावेळेस सर चिडले त्यावेळेस त्यांनी आपल्याला मारलेले सुद्धा आहे. तर असे हे आपल्या जीवनाला वळण लावणारे गायकवाड सर यांचं स्वागत होतं.
नाही तर चांगला माणूस बनवायला शिकवलं. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत. खोजे सरांबद्दल मला एक आठवतंय की प्रत्येक म्हणजे मॅथ्सचा प्रॉब्लेम असेल स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचा. स्टेप बाय स्टेप सॉल्व केला तरच नेक्स्ट आन्सर मिळेल, नेक्स्ट स्टेप आठवेल. मी जर बोलली सर हा प्रॉब्लेम आहे मला आन्सरच येत नाही, तू ट्राय तर कर, एक स्टेप कर, नेक्स्ट कोण सांगणार, नेक्स्ट स्टेप्स कोण सांगणार. आणि सरांनी मला नाही उठवलं, तिलाच उठवलं, म्हणून आमची ह्याबद्दल पण भरपूर भांडणं व्हायची. यानंतर आदरणीय HS बिरादर सर म्हणजेच शिपेड सरांचं आपण स्वागत करूया. मी सरांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या स्वागताचा स्वीकार करावा. मलवाड सर एक होते आणि दुसरं जे नाव होतं ते म्हणजे आपले सिपेड सर. उशीर झाला म्हणलं की मग आपल्याला सरांना फेस करूनच शाळेत जावं लागेल हे मात्र डोक्यात असायचं. पण सर तेवढ्याच गमतीशीर पद्धतीने सुद्धा त्यांनी आपल्याला सांभाळलं, आपल्याला शिकवलं. 5वी 6वीला सरांनी आपल्याला विज्ञान विषय शिकवलेला आहे आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल त्यांनी जे विज्ञानचे कन्सेप्ट आवर शिकवले तर ते अजून सुद्धा आपण कधी विसरलेलो नाहीये. सर पाटील सरांचा सत्कार होतोय. त्यावरूनच कळतं की कामात भक्ती ठेवणं किती महत्त्वाचं आहे. हा मोलाचा धडा तुमच्या वागण्यातून तुम्ही आम्हाला सदैव देत राहिलात. धन्यवाद मॅडम. आपण कधीही शाळेमध्ये गेल्यानंतर जोगदन मॅडम आपल्याला भेटतात आणि कदमापंच आपल्याला माहिती आहे शाळेमधले जे झाडं जे आहेत जे आपल्याला आपण गेल्यानंतर बघतो की बरेच झाडं वाढलेले आहेत आणि ते झाडं मी बिरजदार मॅडम त्या शिक्षकांचा आशीर्वादच आहे की आम्ही आज विविध क्षेत्रात यशस्वी झालो आहोत. आज त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हास्य पाहिलं की वाटतं हेच तर आमचं खरं रिझल्ट आहे. आणि त्याबरोबरच आज सगळ्या शिक्षकांना बघताना त्यांच्या तब्येती अजून सुद्धा खूप छान आहेत, त्याचा खरंच खूप आनंद होतोय. ते पण आम्हाला आयुष्यात शिकावं लागणार आहे. गुरूंचं ऋण फेडणं अशक्य आहे पण आदराने झुकून धन्यवाद म्हणणं शक्य आहे. ज्या हातांनी आम्हाला वाट दाखवली त्या हातांना आम्ही आज श्रद्धेनं वंदन करतोय. आपण सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करूया. सगळ्यांना विनंती करतो उभा राहून टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करायचं. खूप खूप धन्यवाद सगळ्या शिक्षकांचा आणि मॅडमचं. यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांचं इथं स्वागत होते. हा खरं तर आपल्या सगळ्यांसाठी खूप सन्मानाचं आहे कारण आपण शिक्षकांचं स्वागत करणं हे आपण ऐकलेलं आहे पण आपल्या विद्यार्थ्यांचं स्वागत व्हायला पाहिजे असं लोखंडे सरांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे
आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत होतं. सगळ्यांच्या मिळून एकत्रित पाया पडलं तरी झालं सगळ्या शिक्षकांच्या. प्रत्येकाच्या काहीतरी आठवणी असतात शिक्षकांबद्दलच्या. काही आपण त्याबद्दल व्यक्त करू शकलो, पण काही आठवणी ह्या आपल्या नंतर ज्या होणाऱ्या गप्पा आहेत यामध्ये नक्कीच व्यक्त होतील. कारण सगळ्या शिक्षकांनी एवढं मोलाचं मार्गदर्शन केलंय आणि शिकवताना प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत, त्यांच्या शिकवण्याची स्टाईल असेल, बोलण्याची पद्धत असेल, त्यामुळं प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या आठवणी रूपी आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. कुस्टरे सरांनी आत्ताच एक सजेशन दिलेलं आहे. विद्यार्थिनीनंतर विद्यार्थ्यांनी लाईनमध्ये यायचे आणि काही विद्यार्थी तर वरती सत्काराच्या वेळेस नाही येऊ शकले, पण आता त्यांचा सत्कार होते त्यामुळे आपण सगळे आनंदी आहोतच. त्यामध्ये मी सुद्धा आहे. कार्यक्रमानंतर आपल्याला मोकळी वेळ आहे ज्यावेळेस आपण सगळ्या शिक्षकांशी आणि मॅडमशी संवाद साधू शकतो. कारण सध्या कार्यक्रमामध्ये तेवढा वेळ नाही भेटणार आपल्याला, पण नक्कीच तो वेळ आपण ठेवलेला आहे जेणेकरून सगळ्यांसोबत आपलं डिस्कशन होईल, गप्पा आपल्याला मारता येतील. ओळखलं का सर? मला एकदम शब्दरचना आहे ती आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं आपण ऐकतोय. 19 वर्षानंतर आपण सगळेजण एकत्रित भेटतोय. आपल्यापैकी काही जणांचं एकमेकांमध्ये होत असेल भेटणं, पण असं एक ग्रुप म्हणून आपण पहिल्यांदा भेटतोय. गॅप ठेवा म्हणजे थोडं सावकाश यायचंय कारण आपल्या मागे शिक्षकच दिसत नाहीयेत, त्यामुळे थोडं सावकाश यायचंय. खूपच सुंदर असा सोहळा आहे. सगळ्या शिक्षकांनी वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. त्यांचा खरंच मनापासून आभार, कारण त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम असा पूर्ण होणारा नाहीच आहे. आपल्याला माहिती आहे ज्ञानांजन शलाकया चक्षुः मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे अंधारूपी या आपल्या जीवनात या शिक्षकांनी आपल्याला प्रेमरूपी प्रकाशाने आपलं जीवन एकदम प्रफुल्लित केलं आणि आपल्याला मोठं व्हायला शिकवलं. अशा शिक्षकांचा आपण सत्कार केला आणि आता आपला सत्कार होतोय. जे विद्यार्थी अजून बाकी आहेत त्यांनी कृपया स्टेजवरती यावे आणि होणाऱ्या सन्मानाचा स्वीकार करावा. राहिलेले कोणी आहेत त्यांनी पटकन स्टेजवर यावे. कोणी राहिले शिक्षकाविषयी भाव व्यक्त करत आमचे 2-3 जण सूत्रसंचालन करणारे कृष्णकांत मार्डेकर, प्रशांत भोसले, अश्विनी माळे हे पण सत्कार स्वीकारण्यासाठी जावे. चला लवकर भूक लागली. अजून छड्या खायच्यात सर आम्हाला. आता सत्कार तर झाले, कोणी इंटरेस्टेड आहे छड्या खायला ते पण येऊ शकतात. चला आता पटकन या छड्या खायला. वाट
वर्गात म्हणलेलं तुम्हाला आता आठवतंय का बघा? आता जरा जवळ जवळ त्याच्या 2-4 जर खाल्ले असतील तर त्यावेळेला एखादी छडी जर चुकवायची असेल तर मी कधी पाहिजे त्यावेळेला मारेल, त्यावेळेला तयार राहा म्हणजे आठवते तुम्हाला. हा आठवता एवढा वाढेल. आणि ती छडी कधी पण खाली असतात ते. आज खरोखर मला इतका आनंद होतोय. शाळेमध्ये मी असताना माझी ही बॅच आता सध्या माझ्यासमोर ज्या विद्यार्थी बसलेले आहेत त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी मला काही ओळखायला आलेले नाही आणि थोडे ते वेगळ्या पद्धतीचे झालेले आहेत. अंगणवाडी आता आली कोशिश केली आणि खरंच मला तिला अजिबात मी थोडं सुद्धा पहिलं उत्तर राहिलं नाही. पूर्णपणे आणि तीच नाही उठली पहिल्यांदा. या मुलांनी पुढाकार घेऊन आता जो प्रसंग घडवला आहे खरोखर एक वाखाणण्याचा एक कार्यक्रम आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये परत पुढे आणि मागं फिरून पाहिलं आहे. आम्ही जसं पुढं आलो आणि इथपर्यंत थांबलो परंतु आमच्या शेवटच्या वर्षाच्या वेळेस का होत नाही पण आमची पहिली बॅच 2005-06ची बॅच आणि अतिशय हुशार बॅच होता. या बॅचमध्ये विद्यार्थ्यांची बॅच आणि मुलीसुद्धा अगदी एकदम परफेक्ट मुली, कुठलीच मुलगी अशी आम्हाला वाटली एकापेक्षा एक हुशार होत्या. एक छोटासा प्रसंग मला या ठिकाणी आठवतो. आमच्या शाळेमध्ये ज्यावेळेस सुषमा काळे आणि पूजा काळे या 2 बहिणी आमच्याकडे होत्या. दुसऱ्या या दोन्ही टीशी काढून दुसऱ्या गावला गेले. मी साहेबाला म्हणलं की आम्ही स्टाफरूममध्ये साहेबांनी आम्हाला विचारून टीशी द्यायला पाहिजे. पोलिस मला म्हणाले की तुम्ही घेणं बसणार नाही, अधिकारी वेगळे असतात. मी त्यावेळेस असं म्हणलं होतं पोलिसांना जरी अधिकार आम्ही हेड मास्तर नसलो पण विद्यार्थी गोळा करण्याचं जमा करण्याचं काम प्रमाण आम्हाला घेतलं आणि आम्ही सर्व गावामध्ये जाऊन अगदी प्रयत्नपूर्वक विद्यार्थी आम्ही आलेले म्हणून साहेबांनी आम्हाला विचारायला पाहिजे होतं असं मी म्हटलं होतं. पण मुली टीशी काढून केल्या मग पोलिसांनाही माहीत थोडी देतं पडली म्हणजे ती मुली आम्ही सुटका केली नसते, पूजा केली नसते, आम्हाला कल्पना केली नसते, काही झालं नसतं. पोलिसांना मला म्हणलं मी गेलो साहेब गेलो आमच्या पाहिजे सगळ्यात बोललो पण ते काय का नाही आमचं. मी आणि मामून सरांनी त्यांना चॅलेंज केलं किंवा मी मुली गेल्या तर उद्या सकाळी मी प्रार्थना आणि मुली आणि बाबा तुला चॅलेंज नाही तू गावाला तुम्ही काय देता पोलिसांनी माझ्याकडे पैसे नाही फक्त मी तुमच्या पाठीवर थाप मारतो. एवढं म्हणल्यानंतर मी आणि मामून सरांनी जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा आणि पुष्पा या दोन्ही पुढे प्राधान्य उभा केलं. कारण या मुलीवर आमची खूप भावना होती, शाळा भावना होती पण त्याच्या आईवडिलांच्या पुढे त्याला जाता आलं नाही. मी त्यांना एकच सांगितलं वडिलांना तुमची पूजा तुमची सुषमा फतेपूरच्या शाळेतून फर्स्ट क्लासमध्ये पास जरी झाल्या आणि माझ्या शाळेत काही नापास जरी झाले तर दोघांची क्वालिटी एक आहे. फक्त एवढे एक शब्द ते ऐकला आणि सर माझ्या मी काही येणार नाही केशव वगैरे बाकी सारे कुठे आले ते वेगळे केशव वगैरे आले आणि चांगल्या मार्गाने मी 2 बहीण पाहतात. म्हणजे हे आठवण आहे आम्हाला मागे फिरून बघण्याची वेळ आणि हा प्रसंग मला सांगण्याचा वेळ सुद्धा या ठिकाणी आला आणि वर्गामध्ये सुद्धा खोडकर तशी सोडी एक आहे सोनाली नक्की मी त्याला सारखं नक्की म्हणायचं तिला कधीच मी हिला काळीचं गोरच केलं तिला गोरे कारण गोरे होतं हिला गोरे बनायचं काळ्याने तिला कधी म्हटलंच नाही. अश्विनाला मी असे म्हणजे माझा एक स्वभाव होता विनोदी स्वभावामुळे मी त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये हे राहिलो आणि साऱ्या या विद्यार्थ्यांनी फार मोठं काम केलं. बरेच विद्यार्थी मला म्हणजे या व्यक्ती साऱ्याच्या साऱ्या मुली आणि मुलंसुद्धा ते सारे कुठल्या गावानं पण पदावर कामावर आहेत. हे सर्वच एक अभिमानाची गोष्ट आणि मला एक अभिमानानं असं सांगा वाटतं
विवेकानंद शाळेमध्ये जयशे म्हणून विद्यार्थी मी अनेक ठिकाणी गेलो. मी रामेश्वरला गेलेलो होतो. बरे माझ्या भेटेल तर रामेश्वरला गेलो आम्ही. रामेश्वरला एक विद्यार्थी तिथं आम्हाला हात मारायला लागते समोर. आणि ना म्हणजे आमचे विद्यार्थी एवढे या भारतामध्ये चौकट पसरलेले आहे. आणि अगदी कामालाच आहे सारे. विवेकानंदमधून जे जे काही विद्यार्थी बाहेर पडले ते सारेच्या सारे विद्यार्थी चांगल्या कामामध्ये चांगल्या कुठं कामावर आहेत. असे काय आम्हाला फार अभिमान त्या विद्यार्थ्यांचा वाटतो. तुम्ही इथे आला तुमचा सन्मान केला खरोखर मी याच्याबद्दल सर्वांचं खूप 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 तुमचं तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही जाता शाळेत काही चोर मारलेलं नाही, शब्दांनी बोलत होतो. पण आज त्या मुलींच्या आईला मारण्याची इच्छा मला झालेली आहे. आणि तुम्ही अश्विनीला एक छोटी छडी मारून माझं संपूर्ण कार्यक्रम. शाळेचे शिक्षक असतात. तुमच्या शिकवलेल्या शिक्षणाच्या पायावरच आम्ही आज इथे थांबलेलो आहोत सर. जसं आता प्रशांतने सांगितलं, सरांनी आम्हाला पोहाही शिकवलंच, पण त्याबरोबर आम्हाला खेळायचं सुद्धा जे त्यांनी कृपया स्टेजवरती यावे आणि सत्काराचा स्वीकार करावा. मी सोनाली आणि गोष्ट सांगण्यामध्ये पटेल प्रशांतच होता. जादूची छडी, जादूची छत्री, जादूचा माणूस, जादूचा प्रत्येक गोष्ट जादूची. रोज एक गोष्ट ऐकायला मिळायची प्रशांतकडून. सरांनी आम्हाला 4थीत असताना सुद्धा 7वीच्या वर्गाबरोबर मॅच खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं आणि ती मॅच खरंच आम्ही जिंकलो होतो. त्यामुळं सरांचं जे हे प्रोत्साहन आहे जीवनाला, ते नक्कीच आम्हाला मार्गदर्शन पण ठरलेलं आहे. सरांबद्दल एक सांगायचं झालं तर 4थीला असताना मला आठवते मंत्रीपद काय असतं, मंत्र्यामध्ये काय असतं, प्रधानमंत्री कोण, बातम्या मंत्री कोण, काही गोष्टी आम्ही 4थीत असताना आम्ही शिकवायचो की अश्विनी तू बातम्या मंत्री आहे, तू बातम्या सांगायच्या. त्यावेळेस आम्ही सर्च करायचो पेपर. बोलतोय कारण शाळेमध्ये तर हिंमत केली नाही कधी बोलायची. माझं नाव शिक्षकाला लक्षात नसेल, माझ्या विद्यार्थी मित्राला काही जरा लक्षात नसेल. माझं नाव दिनेश बाळासाहेब पाटील, राहणार उंबरगा. मी 5वी पासून 10वी पर्यंत या शाळेत होतो आणि शिक्षकांनी सगळ्यांनी मला फॅमिलीसारखं वागवलं. म्हणजे परिस्थिती नसताना कधी पुस्तक कमी पडले, कधी डबा आणला नाही तरी सुद्धा फॅमिलीसारखं प्रत्येक शिक्षकांनी पर्सनली विचारायचे. कधी पाऊस आला तर आधी प्रत्येक शिक्षक वर्गात यायची उंबरग्याची पाटीला पाठवा पाणी येते नदीला. आणि या सगळ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी आज जो काही आहे इथपर्यंत पोहोचलोय हे सगळ्या या शिक्षकांमुळेच आहे. आणि या शिक्षकांमुळेच माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे जो काही शिकलो, वडिलाची परिस्थिती नसताना सुद्धा या मोठ्या पदापर्यंत माझ्या भावाला सुद्धा पोहोचलं. मी सुद्धा थोडा बहुत आहे, अजून प्रयत्न करेन चांगला पोहोचायचा. आणि एक माझा भाऊ लोकांचं आरोग्य पाहतो आणि मी लोकांचं फायनान्शियल आरोग्य पाहतो. तरी दोघं मिळून लोकांचं कार्यक्रमांना सांभाळायचा प्रयत्न करतोय आणि चांगल्या पदावर पोहोचला. माझा भाऊ सुद्धा नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. मी सुद्धा एक टॅक्स कन्सल्टंट किंवा CA म्हणून काम करतोय आणि व्यवस्थित आहे सगळं आता. आणि मला खरंच शिक्षकांना थँक्यू फॉर शेपिंग मी माय हार्ट अँड माय माइंड. आणि खरंच तुमचं मोजण्यासारखं नाही, तुम्ही जे काही मला दिलंय ते मोजण्यासारखं नाही आहे. आणि माझा जीवन पुढं नेण्यासाठी हे खूप मार्गदर्शक आहे, राहणार आहे, असणार आहे. थँक्यू. मला सासरचं नाव सांगण्याऐवजी बाहेरचं नाव सांगण्यामध्ये जास्त आनंद आहे. तर माझं नाव आहे अश्विनी सुरेखा दिगंबर माळी. माझं शिक्षण MBA फायनल झालं आहे. मी सध्या असिस्टंट मॅनेजर इन अकाउंट्स म्हणून कुमार रिअल्टीमध्ये पुण्यामध्ये जॉब करते. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे राजकीय जबाबदारी आहे. माझ्याकडे महिला आघाडी सरचिटणीस भारतीय जनता पक्षाचं अशी जबाबदारी आहे. त्याचबरोबर मी
येतो. मी पुण्यामध्ये शिफ्ट झाल्यानंतर तिकडचा पश्चिम महाराष्ट्र येतो. तर पश्चिम महाराष्ट्राची प्रांत सहसंयोजिका म्हणून अशी जबाबदारी आहे. त्यामध्ये आम्ही मुलींना सेल्फ डिफेन्स, स्वतःचं रक्षण, स्वतःच्या धर्माचं रक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे. आपण शिक्षणासाठी तर बाहेर जातोच, पण त्याच्यासोबत आपली संस्कृती कशी जपली पाहिजे त्याचं आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो. तर त्याच्यामध्ये माझ्याकडे प्रांताची जबाबदारी असल्यामुळे मी पार्ट टाईममध्ये हे सगळं जॉब करते. आणि आज इथे आल्यानंतर तर मला खूपच आनंद झालाय. अर्धे तर मला ओळखायला नाही आले, म्हणजे स्पेशली मुलीमध्ये आणि मुलांमध्ये पण यायची तर इच्छा खूप होती, पण हो नाही चाललं होतं. माझ्या मित्रांनी मला खूपच आग्रह केला, पण ॲट द एंड मी इथे आले. म्हणलं ठीक आहे, जाऊ दे, एक दिवस शिवाय राहील. पण हा जो आनंद आहे तो त्या शिवाच्या खूप वरती आहे बस. आणि सरांना म्हणते, आपण जेव्हा लहानपणापासून मोठे होतो, बेसिक जो पाया असतो तो आपण शाळेतच शिकतो. म्हणजे याच्यानंतर शिक्षक होतो, महाविद्यालयामध्ये पण शिक्षक असतात, बाहेर पण शिक्षक असतात. आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळेस आपले आई वडील आणि प्राथमिक शाळेचे जे शिक्षक असतात त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलं ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण आपला जर पाया जर पक्का नसेल तर आपण कुठेही गेलं तर आपण आपल्या पायावरती व्यवस्थित उभे नाही राहू शकत. त्याच्यामुळे यांचं ऋण आपण फेडू नाही शकत, आभार मी मानणार नाही. कारण मी कितीही मोठी झाली तरी त्यांच्यासाठी मी लहानच आहे. त्याच्यामुळे त्यांचं जे मार्गदर्शन आहे त्याच्यासाठी मी नेहमीच ऋणी असेल. बस मी एवढे दोन माझे शब्द संबोधन आणि थांबते. आता अचानकच माझं नाव घेतल्यामुळं आतापर्यंत कधी असं वाटलं नव्हतं की मी तसं समोर बोलेल म्हणून. आता घेतलंय तर आता बोलून घ्यावं काय. पण काही माझ्याकडून बोलते चुकलं तर आता सर्वांना माफी मागून घेतो. ही सवय नाही आहे, पण रास करायची गप्पा मला सवय अशा सवय नाही. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं मी बोलतो. सर्वप्रथम तर मला आज मी कुठेही बाहेर कधी आयुष्यामध्ये फिरत असेल तर मला जर कधी कोण राजा जर नाव ऐकलं तर सगळ्यात पहिलं मला लक्षात येते की ती शाळेतलं नाव आहे, म्हणजे शाळेतला कोणतरी मित्र आहे ते. कारण आज फक्त राजा म्हणणारे माझे फक्त 10वीतलेच मुलं आहेत आणि ते लगेच मला क्लिक होतं की राजा म्हटलं म्हणजे कोणतं माझ्यासोबतचं शाळेतला मुलगा आहे म्हणून. आज बाहेर जरी काही कुठलंही शिक्षक म्हणजे सर वगैरे असं कष्ट म्हणत असतील, पण शेवटी जी एक आपुलकीचं नातं जे आहे ते शाळेतलं ही कायम सोबत आहे आणि राहील पण. जसं की आपण बघतो तसंच शिक्षकांबद्दल म्हणायचं म्हणलं तर आपण जसं समजा एखादा पंतप्रधान जर बदलला तर त्याला माजी पंतप्रधान म्हणतो, एखादा मुख्यमंत्री बदलला तर त्याला माजी मुख्यमंत्री म्हणतो. पण एखाद्या गव्हर्नमेंट जरी सर्वांना असेल समजा DSP वगैरे तर त्यांना आपण माजी कलेक्टर वगैरे असं म्हणतो. पण फक्त आपले गुरु हे असे आहेत ज्यांना कायम आपण माझे शिक्षक हेच म्हणतो. आपण रिटायर झालं तरी आपण त्याला माझंच म्हणतो आणि असेल तर हे माझंच म्हणतो. तसंच मेन म्हणजे सांगायचं म्हणलं तर की मागच्या आज जवळपास 19 वर्षानंतर आपण सर्व भेटलो आहोत आणि मागच्या 19 वर्षा अगोदरपासून जी शिक्षकांची आम्हाला साथ होती आणि ती साथ आज आम्ही 19 वर्षानंतर सुद्धा आम्ही जी काय आज कार्यक्रम घेतोय त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात खुश होण्याचं कारण तर आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये पण आमच्यासोबत सहकार्य करण्यासाठी आमचे सर्व शिक्षक कालही होते आणि आज आमच्यासोबत आहेत आणि यापुढेही राहतील एवढंच वाटते मला. बोलण्यासारखं भरपूर आहे आणि सगळ्यांना आणखीन एक मी वैयक्तिक माझ्या मतावरून सांगतो की आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात बरेच दिवसापासून करत होतो, पण ही कार्यक्रम खरा होईल का नाही याची आम्हाला म्हणजे काय जागरूक होती की कार्यक्रम कधी होईल आणि कसा होईल. पण सर्वांचे साथ आणि सर्वांचे आशीर्वाद भेटल्यामुळं असं मला वाटतं की आम्ही जे काही प्रयत्न केलो त्या प्रयत्नाचं कुठंतरी आम्हाला फळ भेटलं आणि आज सर्व इथं एका ठिकाणी आपण जमलो आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं कार्यक्रमाचं स्वरूप निर्माण झाले. तसंच यापुढेही आपण कार्यक्रम घेऊन चांगला असं विनंती करतो आणि थांबतो. कुठं चुकलं असेल तर माफ असेल. धन्यवाद राजू.
यानंतर मी सोनालीला विनंती करतो तिने कृपया आपल्या भावना व्यक्त कराव्या. हॅलो, माझं नाव सोनाली हनुमंत मनसरवाडे. सासरचं नाव आहे गोविंद सोनाली गोविंद हावडे. उलट झाल्या गाडी बरोबर आहे. सर्वात प्रथम हा कार्यक्रम ऑर्गनाईज केल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. सर्व टीचर लोकांचे पण मनापासून आभार. माझ्या आयुष्यात सर्व शिक्षकांचा खूप मोलाचा वाटा आहे, कारण मी खूपच छोट्या गावातून आली होती. त्यावेळेस मला काहीच येत नव्हतं. जस्ट आम्ही तिथे माहीत नाही कसे पहिलं आणि दुसरं आलो होतो, मी आणि माझी फ्रेंड. पूर्ण जिल्ह्यातून पहिलं आणि दुसरं आलो होतं. त्यानंतर आम्ही ते विवेकानंद शाळेमध्ये गायकवाड सरांनी सरप्राईज टेस्ट घेतली मॅथ्सची, आणि मला 2 आणि माझ्या फ्रेंडला महानंदाला 1 मार्क पडला होता. ते खूपच म्हणजे त्याच्यानंतर मग आम्ही गुलाला लाडूंकडे ट्युशनला लावली, आणि आजही कोणीही मला मॅथ्सचा प्रश्न विचारला आणि तो मी सॉल्व्ह करायला जर मला जमलं तर मला सर्वात प्रथम गुलाला मॅडमची आठवण येते की त्यांच्यामुळे माझा मॅथ्सचा बेस पक्का झालेला आहे. सो जास्त नाही बोलू शकणार मी, कारण मी आत्ताच आले, काहीच प्रिपरेशन केलं नाही आहे, सॉरी. पण सगळ्यांना मनापासून धन्यवाद. थँक्यू. प्राध्यापक रवी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी यावं. मित्रांच्या आग्रहास्तव 2 शब्द बोलावं म्हणलं. जरी प्राध्यापक लेवल म्हणजे सहशिक्षक पद, पण मनाला प्राध्यापक म्हणतात. माझं खरं पद आहे सहशिक्षक, पण सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज अटॅच असल्यामुळं सगळेजण प्राध्यापक म्हणू नका. इथं बाहेर म्हणले तरी इथं आपण मला म्हणजे तुम्ही शिक्षक मला नावानंच घेतील आणि नावानंच म्हणतील, आणि मित्र पण मला जे आहे ते बोला, प्राध्यापक म्हणू नका. कारण प्रथमतः ज्या शिक्षकांच्या हातून घडलो त्या शिक्षकांना मी सादर प्रणाम आणि सप्रेम नमस्कार करतो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या उक्तीप्रमाणे गुरु हा माझे गुरु व्यासपीठावर सर्व आमंत्रित गुरुवर, खाली स्टेजवर असलेले गुरुवर यांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत इथपर्यंत घडलो आलो, आणि कोणत्या तरी पदावर मी म्हणजे प्राध्यापक सहशिक्षक या पदावर श्री कुमार स्वामी महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. मला आठवतंय प्राथमिक म्हणजे पहिलीला ॲडमिशन घेतल्यानंतर शिवाजी शाळेमध्ये मला त्यावेळेस आमचे मामा नरसिंगराव जगताप सर आणि जाधव सर, त्यानंतर सिपेट सर यांच्या सांगण्यानेच मी तिथं प्राथमिक शिक्षण माझं 4थी पर्यंत शिवाजी शाळेमध्ये पूर्ण झालं. आणि शाळेमध्ये शिकत असताना खेळाचे सर असतील, त्यांनी म्हणजे सगळे शिक्षक प्रोत्साहित करायचे, तू का बोलत नाहीस, तू काय शांतच राहतोस, असं राहू नको. मग तो जो काही चांगल्या गोष्टीसाठी टॉर्चर आहे ते केल्यामुळं आज काहीतरी मी कुठंतरी चांगल्या पदावर कार्य करतोय. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी एक शिक्षक म्हणून सध्या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. कारण काहीतरी आपण केल्यानं किंवा काहीतरी बोलल्यानं म्हणजे आपल्या मनात काय चालू ते व्यक्त केल्यानंतरच आपण कुठंतरी म्हणजे जे काही आपण जे कमवलेलं नॉलेज आहे, डिग्री आहे, त्या डिग्रीला किंमत असते. बाकी सरांविषयी बोलायचं म्हणलं तर जंगाले सर, मला थोडा उशीर व्हायचा, कधी कधी बोलायचे रागावून आल्यानंतर वर्गात. त्यानंतर म्हणजे सगळ्या शिक्षकाकडून इथं काहीतरी काही घेण्यासारखं आहे आणि ते घेत आलो आहे. आणि त्यांच्या प्रेरणेने आजपर्यंत आम्ही इथं हा जो काही कार्यक्रम आहे ते करू शकलो, किंवा आजपर्यंत आम्ही आमच्या जागी चांगल्या पद्धतीने काम करतोय. बाकी बोलायचं म्हणलं तर बऱ्याच आठवणी आहेत आणि मेजॉरिटी आठवणींना कृष्णकांत मार्डीकर, प्रशांत भोसले आणि अश्विनी माळी यांनी उजाळा दिलाच. आता राहिलेले काय आठवणी आहेत ती काय मला काय आठवणार, पण काय असलं तर बी आता ती नंतर आठवतील. आता व्यक्त होत असताना एवढंच की सगळ्या शिक्षकांना मी म्हणजे त्यांचं मी इथं मनपूर्वक स्वागत करतो. बोलायचं म्हणलं तर बरंच काही आहे. आता उस्तुरे सर जे म्हणले की बाबा
आठवण गेलं. तशीच परिस्थिती एकदम थांबल्यावर होते. आमच्या मित्रदावांनी हे जे काही वर्षभरापासून जे काही कार्यक्रमाचं आयोजन आहे ते आयोजन करू म्हणून व्हॉट्सअपवर वगैरे सगळं नियोजन केलं, ग्रुप काढले, ग्रुपमध्ये आम्ही सगळे इन्व्हॉल्व झालो. सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सगळ्यांनी जे काय आहे सगळ्यांनी मिळून तयारी ठेवली आणि हा ग्रुप मधला हा जो काही प्रोग्राम आहे तो सक्सेसफुल झाला. सर्व शिक्षक इथे येऊन आमच्या आमंत्रित म्हणजे आमच्या या म्हणण्याला मान देऊन इथं आले, त्याबद्दल मी त्यांचं सर्व मित्रांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. बाकी एवढं बोलून मी 2 शब्द बोलून मी माझी रजा घेतो. जय हिंद. खरं तर विद्यार्थ्यांना बोलण्यासारखं बरंच आहे, बरेच अजून जणांच्या भावना आहेत, पण आता वेळेची मर्यादा असल्यामुळं आपण आता विद्यार्थ्यांचं मनोगत थोडं इथं थांबवत आहे. पण यानंतर ज्यावेळेस आपण जे जेवण करणार आहे त्यावेळेस नक्कीच जे सगळ्या विद्यार्थ्यांना आपले जे काही अनुभव आहेत तर ते शिक्षकांसोबत शेअर करता येतील. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षकांचं बोलणं होईल. बसून जेवताना नक्कीच आपल्याला तो वेळ भेटणार आहे, तो वेळ त्यासाठीच ठेवलेला, फक्त जेवायचीच नाहीये तर आपल्याला त्यावेळेस बोलायचं आहे, त्यामुळे तो वेळ आहेच आहे. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षकांचं मनोगत इथे व्यक्त होईल आणि त्यानंतर जे जेवण आपलं वाट बघतं, आपण जेवणाची वाट बघत नाही पण जेवण आपलं वाट बघते, त्यामुळे आपण त्या मनोगतानंतर आपलं जेवण करू. मी सर्वप्रथम NR भोसले सर यांना विनंती करतो की सर त्यांनी कृपया आपलं मार्गदर्शन करावं. संसदीत शहरी युनिटचे सहकारी बांधव, मुख्याध्यापक आणि माझ्यासमोर बसलेल्या जीव की प्राण असणाऱ्या माझ्या विद्यार्थी बांधवांनो, सर्वांच्या गाठीभेटीचा तुमच्या आणि आमच्या गाठीभेटीचा हा स्तुत्यशील असा उपक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला. तुम्हा सगळ्यांशी संवाद साधण्याचा या ठिकाणी योग आणला, त्याबद्दल अगदी मनापासून मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. बाळांनो, 10वी नंतर तब्बल 19-20 वर्षांचा काळ कसा गेला हे आपणालाही कळालं नाही. जीवनाच्या 34-35 वर्षाच्या उंबरट्यावर उभा टाकून मागे वळून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की हा कालावधी किती लवकर गेलेला आहे. आठवतात या निमित्ताने आपल्या बालपणीच्या आठवणी आणि काही प्रसंग. हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे. आई आपल्या बाळाला कधी विसरत नाही. बाळ कितीही जरी मोठा झाला तर तो आईसाठी आणि बापासाठी बाळच असतो. तसंच तुम्ही सुद्धा आमच्यासाठी पुत्रवत मी विद्यार्थ्यांना माझा मुलगा किंवा माझी मुलगीच समजतो. 19 वर्षांच्या या गुरु शिष्यांच्या उपस्थितीत पुन्हा या ठिकाणी वर्ग भरलेला आहे म्हणून मनस्वी आनंद होतोय. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. तुमच्या उपक्रमातून माझ्या 1986 पासूनच्या माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनाही मला या ठिकाणी बोलण्याचा योग आला आणि या सगळ्यांचं श्रेय माझ्या सगळ्या या विद्यार्थी बालमित्रांना जातो. माझ्या विद्यार्थी बांधवांनो, अत्यंत आनंद वाटला. 20 वर्षाच्या नंतर आमच्या लेकरांची आणि आमची या ठिकाणी एकत्रित भेट होत आहे. अशा प्रसंगी मुली आल्या, मुलं आले, पण सोबत जावाई जर आले असते तर आणखीन एक दुग्ध शर्कराचा त्याच्यामध्ये म्हणजे आम्हालाही पाहता आलं असतं की आमचे जावई कसे आहेत, आमच्या सुना कशा आहेत. बहुतांश सगळ्या जणांचे लग्न या ठिकाणी म्हणण्यापेक्षा बहुतांश जणांचे लग्न झालेले आहेत. आपण तर विद्यार्थी आहातच आणि त्याचबरोबर आता सुज्ञ पालक बनत आहात. किंवा बनला असो.
मला वाटतं तुम्ही आमची लेकरं आहात आणि लेकरांना मार्गदर्शन करणं हे आईवडिलांचं कर्तव्य असतं. ते आम्ही विद्यालयामध्ये आम्ही केलं, आम्ही काही उपकार केला नाही. बरेच विद्यार्थी येतात, पाया पडतात, म्हणतात की सर कसे काय आहात. मी म्हणतो त्यांना तुम्ही कसे काय आहात. तर विद्यार्थी म्हणतात की तुमचा आशीर्वाद आहे, लक्ष द्या. तर आशीर्वाद देणारे खूप आहेत. मी नेहमी सांगत असतो माझ्या विद्यार्थ्यांना, हा आशीर्वाद वगैरे काही नाही, तुमचं कर्म हे तुमचा आशीर्वाद. आपण ज्या प्रकारे कर्म करतो त्या प्रकारे आपल्याला क्रेडिट मिळतं आणि हे क्रेडिट बाळांनो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वातूनच मिळवायचं आहे, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. बाळांनो, काळ थांबत नाही, काळ धावायला लागलेले आहे आणि काळाप्रमाणे आपणालाही बदलायचं. आणि जीवनाच्या प्रवासात धावताना कधी कधी मागे सुद्धा वळून बघायचं आहे आणि ते तुम्ही बघायचं आहे आणि ते या कार्यक्रमातून तुम्ही दाखवून दे. कितीही मोठे बना, जन्मदाते आई, वडील आणि गुरु या तिघांची ऋण आपल्या सगळ्यावर आहे, हे आपल्याला विसर पडता कामा आहे आणि ते विसर नाही म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आपण घडून आणला. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आपण करोडो रुपये कमवा पण अब्जावधी रुपयापेक्षा चांगले संस्कार आपल्या मुलाबाळावर घडवा, हेही मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. तुम्ही कितीही जरी मोठे झाला तर जमिनीवर आपले पाय आहे याची जाणीव तुम्हाला राहू द्या, हाही मी या ठिकाणी संदेश देतो. संस्काराची शिदोरी घेऊन हे पावन कार्य तुमचे माता पिता आणि गुरुजनांनी केलेलं आहे. ते त्यागाचं वैभव आम्ही तुमच्या रूपात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारं नातं, मोजता न येणारं नातं म्हणजे आई वडील आणि गुरुजन आणि विद्यार्थी यांचं नातं आहे. आज 19 वर्षाच्या जीवन प्रवासात उडून गेलेली पाखरं मुक्तपणे संसार करून या ठिकाणी जमलेली आहे, म्हणून आम्हाला आनंद वाटतोय. आज या रूपात तुम्हाला पाहणं हे म्हणजे खरंच मन भरून आल्यासारखं वाटतं. तर बाळांनो, मी जास्त काय बोलणार नाही. संतती ही संपत्ती आहे, त्याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. एका वर्षात 50 ने 500 आपण मित्र जमवतो, ही मेंदूची कमाल आहे. पण मिळवलेले मित्र किंवा विद्यार्थी आयुष्यात टिकवणं ही विचारांची कमाई आहे आणि ते दृश्य या ठिकाणी तुमचं मित्रत्व खूप अतूट आहे. जीवनाच्या अंतपर्यंत हे मित्रत्वाचं नातं आणि गुरु शिष्याशी असलेलं नातं कायम ठेवा आणि तुमच्या सगळ्या आठवणी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी जपत राहीन, हेही मी या ठिकाणी नमूद करतो. तर जास्त कारण वेळ कमी आहे, जीवनाची वेळ झालेली आहे. एकच सांगतो, उत्तरोत्तर तुमचा उत्कर्ष होत राहो. जीवनाच्या वाटचालीत तुम्ही सिंहावलोकन करत जावं. पुन्हा पुन्हा आमच्या आठवणी तुमच्या हृदयात राहतील. आणि गुरुजनाला मी सांगतो की ज्या विद्यार्थ्यामुळे आपण जगलो, आज ही जगत आहोत पेन्शन घेऊन, ते पुन्हा लेकरांच्या जीवावर. बाळांनो, आम्ही काही उपकार केलेला नाही, आमचं कर्तव्य आम्ही प्रामाणिकपणाने पार पडलो. तुम्हाला एकच संदेश देतो, खूप कमवा, खूप मोठे व्हा, पण माणुसकी मात्र विसरू नका. परस्परांचं मित्रत्व खूप चांगलं आहे, त्या मित्रत्वाला मी सलाम करतो आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.